नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत। देशामध्ये 7 टप्प्यातील हे इलेक्शन जवळजवळ 6 टप्पे संपवून शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहे। तरी सद्यस्थितीला सर्वत्र देशभरामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा माहोल बनलेला आहे। कोणत्याही प्रकारचे लाट किंवा सुप्त लाट नसताना सुद्धा या निवडणुकीमध्ये आजही भारतीय जनता पार्टीचं आणि एनडीए मित्र पक्षांचं पारडं इतर पक्षांच्या तुलनेत इंडिया आघाडीच्या तुलनेमध्ये अत्यंत जड आहे। त्याचं कारणही तसंच आहे। नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पार्टीची जी काही प्रचार यंत्रणा आहे, त्या प्रचार यंत्रणेची जी प्रचार करण्याची पद्धत आहे, सोशल मीडिया वापरण्याची पद्धत आहे आणि जनमानसामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा मेंटली ट्रेंड निर्माण करण्याची जी भारतीय जनता पार्टीचे कौशल्य आहे, ते कौशल्य काँग्रेस किंवा इतर इंडिया आघाडीतील पक्षांना जमू शकलं नाही, ही खऱ्या अर्थानं वास्तवाची गोष्ट आहे। नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं अब की बार 400 पार हा नारा दिला। खरं तर कोणताही पक्ष अथवा पार्टी आपल्या पक्षाचे चांगल्यात चांगले लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी एखादा नारा किंवा एखादे टॅगलाईन तयार करते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वावगं ठरणार नाही। खरं तर 1995 साली अटल बिहारींचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळेस इंडिया शायनिंगचा नारा दिला, परंतु तो इंडिया शायनिंगचा नारा त्या ठिकाणी सफल असा अयशस्वी ठरला। खऱ्या अर्थानं जय जवान जय किसान सुद्धा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी त्या ठिकाणी दिलेला होता। खरं तर अशा पद्धतीचे नारे किंवा टॅगलाईन्स हे सतत निवडणुकीमध्ये येत असतात, परंतु एखाद्या टॅगलाईनच्या मागून एखादा माइंड गेमसुद्धा खेळला जाऊ शकतो आणि त्या माइंड गेमच्या माध्यमातून देशाची सत्ता तिसऱ्यांदा सुद्धा हस्तगत केली जाऊ शकते, हे कोणालाही विश्वासात न बसण्यात काय, परंतु ती गोष्ट सध्या होताना दिसत आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीनं आणि नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पारचा नारा देऊन खऱ्या अर्थानं काँग्रेसची पुंगळी काढून घेतलेलीच खऱ्या अर्थानं सध्याची परिस्थिती आहे। खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला सुद्धा माहीत होतं की 400 पारचा नारा देऊन 400 सीटा आणणं सद्यस्थितीला भारतीय देशामध्ये अवघड परिस्थिती बनलेली आहे। कारण प्रत्येक ठिकाणी जनमानसामध्ये असलेली परिस्थिती 1947 ते 1990च्या काळामध्ये भारत देशामध्ये मोजकेच पक्ष होते, त्यावेळेस नक्कीच अशा पद्धतीचा नारा देऊन ते वास्तवात आणणं शक्य होतं। परंतु सद्यस्थितीला प्रादेशिक पक्षांची झालेली वाढलेली संख्या, त्याचबरोबर अनेक संघटना, जातीनिहाय मतदान करण्याची पद्धत, अशा सर्व गोष्टी असताना आणि त्याचबरोबर देशातील सुशिक्षित तरुणांचा भर आणि सुशिक्षित तरुणांचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, विविध दृष्टिकोनातून बघण्याचा आलेला जो काही फ्यू आहे, त्यामुळं सद्यस्थितीला एकाच पक्षाला 400, 550 पैकी 400 जागा निवडून आणणं अत्यंत अशक्यप्राय आहे। परंतु देशामध्ये खऱ्या अर्थानं बहुमत प्राप्त करायचं असेल, सत्ता प्राप्त करायचं असेल तर 270चा मॅजिक आकडा त्या ठिकाणी पार पाडावा लागतो आणि 400च्या तुलनेमध्ये 270 हा आकडा केव्हाही अत्यंत सुकर आहे। आणि नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला माहीत होतं की कोणत्याही गोष्टीची मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या गोष्टीचं सर्वोच्च टोक जर का आपण धरलं, सर्वोच्च व्हिजन धरलं, तर त्या व्हिजनवरती आपण कुठेतरी आसपास त्या व्हिजनवरती पोचू शकू, हे त्यांना माहीत होतं। आणि त्यामुळं 400 पारचा नारा दिल्यामुळं कुठेतरी 300-320 पर्यंत भारतीय जनता पार्टी आरामामध्ये सद्यस्थितीला पोचत असताना दिसत आहे। त्या पद्धतीचं अनेक ओपिनियन पोल असतील, अनेक न्यूजच्या टीम्स असतील, ओपिनियन सर्वे घेणाऱ्या भारत देशातील ट्रस्टेबल अशा कंपनीज असतील, अशा अनेक विविध वाहिन्यांनी त्या ठिकाणी सर्वे केल्यानंतर असं दिसतंय की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदीचं सरकार देशामध्ये येतं आहे, चांगल्या पद्धतीचं बहुमतातलं सरकार येतं आहे आणि स्वतःच्या ताकदीचं सरकार त्या ठिकाणी बनत असताना दिसत आहे। याच्यातून नरेंद्र मोदी यांनी काय निष्पन्न केलं, तर त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीसोबत एक माइंड गेम खेळला। तो माइंड गेम त्यांनी न्यूज वाहिनीला बोलताना सुद्धा सांगितला। ते अत्यंत हसत आणि मिश्किल पद्धतीने असं म्हटलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलीच एकामेकामध्ये चर्चा करू लागले की भारतीय जनता पार्टी 400 पार करेगा या ना करेगा। म्हणजेच या ठिकाणी काँग्रेस आणि त्या आघाडीचा त्या ठिकाणी आत्मविश्वास खऱ्या अर्थानं चितपट करण्याची पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे अब की बार 400 पारचा नारा नरेंद्र मोदींनी लावला आणि त्या पहिल्याच नाऱ्यामध्ये काँग्रेसचं त्या ठिकाणी खच्चीकरण करण्यात आलं। आणि त्यामुळं जो काही बहुमताच्या आसपास किंवा देशातील एक चांगल्या पद्धतीच्या सीटा यावेळेस काँग्रेसला मिळतील अशा पद्धतीची शक्यता असताना सुद्धा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनेनं किंवा वरिष्ठांनी ज्या पद्धतीची माइंड गेम खेळला, त्या माइंड गेममुळं जो काही काँग्रेसला एक आशा होती की आपण यावेळेस सत्तेमध्ये येऊ किंवा सत्तेच्या आसपास पोहोचू,
त्याही सर्व आशेला किंवा त्या सर्व स्वप्नांना आज निराशेला सामोरं जावं लागतंय आणि सर्व स्वप्नांना त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या या माइंड गेम खेळलेलं आहे. अशाच पद्धतीचं या ठिकाणी दिसतंय. तुर्तास येतं. धन्यवाद.